हो ना, या मीरापेक्षा ना तो बडी बरा. थांबा सगळ्यांनी. वेदा, बाळा, तू जंगलात का गेलीस? आम्ही सगळे इथे किती घाबरलो होतो माहितीये का तुला? सांग ना मला, तू जंगलात का गेली होतीस बाळा? वेदा, बोल ना बाळा. एक मिनिट. वेदा, जंगलात आईला जिवंत करायला गेले होते. त्यांनी अजित बद्दल काही लिहिलं तर डायरेक्ट फाशी. वेदा, बाळा, असं होत नाही. हे तुला कोणी सांगितलं असं? वेदा, तुला असं कोणी सांगितलं? मीच सांगितलं होतं तिला. म्हणजे असं नाही सांगितलं मी. तिला झोपवण्यासाठी मी एक गोष्ट सांगितली होती. जंगलातल्या एका मंदिरात जाऊन आपल्या आईला जिवंत करता येते अशी गोष्ट सांगितली होती. लहान मुलांना कोणत्या गोष्टी सांगाव्यात, कोणत्या नाही, एवढी अक्कल नाहीये तुला? तुझ्या चुकीच्या गोष्टीमुळे आज काय झालंय आणि काय होऊ शकलं असतं कळतंय का तुला? आमचं नशीब चांगले की वेदा सापडले. ती सापडली नसती तर वेदा या घरासाठी माझ्यासाठी सर्वस्व आहे आणि तुझ्यामुळे ते सर्वस्व. मी बोलत काय बसलोय तुझ्याशी? मीरा, तुझी या घरात काही गरज नाहीये. जिथून आली आहेस ते परत जा. आउट. मीरा,
मला शोध लागलाय की ती कवडी तुझ्यापर्यंत कशी पोहोचू शकते. गौडी मालक स्वतःहून देईल तेव्हाच कुठलाही सामान्य व्यक्ती त्याला स्पर्श करू शकतो. अथर्व थांब. आई, वहिनी, अहो का थांबवताय तुम्ही? अथर्व जे करतोय ना ते योग्यच आहे. हो वहिनी, तुम्ही नका थांबू. मीराला शिक्षा व्हायलाच हवी. मॅडम, अहो तुमचा हलगर्जीपणा वेदाच्या जीवावर बेतला असता. खरंच यावेळेला मीराची चूक माफ नाही करता येणार. होय, मलाही हेच वाटतंय. आज जे झालं ना ते पुन्हा घडू शकतो. पुन्हा ती रिस्क नको. थांबा. काय बोलताय तुम्ही सगळे? हा, कोणाला घराबाहेर काढायच्या गोष्टी करताय? जिचा काही संबंध नसताना, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, कसलाही विचार न करता जिने पाण्यात उडी मारली फक्त आपल्या वेदाला वाचवायला, तिला का जिने या घरात पहिल्यांदा पाऊल टाकलं आणि आपली वेदा कधी नव्हे ते हसली, तिला घरातले सगळेच जण वेदावरती इतकं प्रेम करतात, पण इतक्या दिवसात वेदाने कधी कोणाला तिच्या केसांना हात नाही लावू दिला. पण फक्त या मुलीच्या सांगण्यावरून वेदाने केस विंचरले. फक्त तिच्या आईसोबत बच्चा पार्टी करणारी वेदा पहिल्यांदा तिने हट्ट धरला की मला बच्चा पार्टी करायची. कोणासमोर? हिच्या समोर. तेव्हा सगळ्यांनी आनंद व्यक्त केला ना? मग तो आनंद तुम्हा सगळ्यांच्या झोळीत कोणी टाकला? आणि एवढं सगळं होऊन सुद्धा आपणच मीराला या घरातनं बाहेर काढायचं? हा, आई, हिने जी चूक केली आहे ती खूप मोठी आहे. ती चुकलीच आहे. मी मान्य करते ती चुकली आहे. मी नकार देतच नाहीये, पण चूक कोणाकडनं होत नाही रे. कधी ना कधी तूही चुकलाच असशील ना. अरे तूच कशाला, मी, दादासाहेब, आपण सगळे कधी ना कधी चुकलोच असू ना. तशी तीही चुकली. आणि आपण काय करतोय? तिला तिची चूक सुधारण्याची संधी न देता तिला डायरेक्टली घराबाहेर काढतोय. ते प्रत्येकाला एक संधी तर मिळायला हवी ना. तुम्हाला कळत नाहीये, उलट ती आता अजून सावध होईल, अजून काळजीने आपल्या वेदाचा सांभाळ करेल. आपल्या वेदाला सांभाळणाऱ्या या मीराला एक संधी मिळायला नको? आणि आपण अशी संधी तिला देणार नसू तर ती आपल्या सगळ्यांची खूप मोठी चूक असेल.
एक गोष्ट लक्षात ठेवा, एक चूक झाली म्हणून घरातनं तडकाफडकी बाहेर काढायला मीरा या घरातली मोलकरी नाही. माणसांनी भरलेल्या या घरात एकटा पडलेल्या माझ्या नातीला सांभाळणारी, तिला पुन्हा जगायला शिकवणारी ही मीरा माझ्यासाठी मोलकरी नाहीये. ती लेक आहे माझी. आणि माझी लेक चुकली तर मी ओरडेन तिच्यावरती, त्रागा करेन, अबोला धरेन, पण तिला या घराबाहेर नाही काढणार. माझी ही लेक इथेच राहील. आणि जे काम मी तिला सोपवलंय तेच काम ती करत राहणार. झालं आता या उपर कोणीच काहीच बोलायची गरज नाही ना. जो काही निर्णय द्यायचा आहे तो वेदांनी स्वतःच दिलेला आहे. त्यामुळे मंजिरी म्हणाली तसं मीरा या घरातून बाहेर जाणार नाही, ती इथेच राहील. ठीक आहे, तू जरी हिला माफ केलं असशील तरी माझ्या वेदासोबत आज जे झालंय त्यासाठी मी हिला माफ करणार नाही. अनन्या, हा वेदाला तिच्या खोलीत घेऊन जा आणि डॉक्टर कुठपर्यंत आले ते बघ. हो. वेदा चला सावकाश. रडू नकोस. कालपासून काही खाल्लं नसेल ना, थकली असेल. जा खोलीत जाऊन आराम कर. तुम्ही माझ्या बाजूने उभ्या राहिलात, मला लेक म्हणालात. मी तुमचे उपकार कधीच नाही विसरणार बाईसाहेब. आजपासून बाईसाहेब नाही म्हणायचं, आईसाहेब म्हणायचं. रडणं थांबव होता. जा, कालपासून काही खाल्लं नसेल ना, खोलीत जाऊन फ्रेश हो. मी काहीतरी बनवते तुझ्यासाठी.
जा. अगं वेडे, तुला काय वाटलं मी खरंच तुला जीव लावते? जीव तर मी त्या कवडीवर लावते, जी अजूनही तुझ्याचकडे आहे. कवडी मिळाल्याशिवाय मी कशी काय तुला या घराबाहेर जाऊ देईन? आणि एकदा का ती कवडी माझ्या हाताला लागली, मग तू जगलीस काय आणि मिळलीस काय, माझ्यासाठी एकच. तुझी पत्रिका घेऊन ये. याच ठिकाणी आजच्याच रात्री शोधेन मी या समस्येचं समाधान. त्या साधू बाबांनी काल रात्री भेटायला बोलवलं होतं पत्रिका घेऊन. कालचा दिवस नेमका वेदाला शोधण्यात गेला. विसरून कसं गेलो मी त्यांना भेटायचं. पण आता काय करू, आता तो वेळ निघून गेले. बाबा 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 काय झालं, तू हाका मारत होतीस का? खूप हाका मारल्या मी. काय झालं, कसला विचार करताय? अनन्या, आपण त्या 3 जन्मपत्रिकांचा शोध घेतोय ना, त्या संदर्भातच एका ठिकाणी भेटायला जायचं होतं मला काल रात्री. पण ह्या वेदाच्या सगळ्या प्रकरणात मी विसरूनच गेलो. मग त्यात काय? अहो, त्यासाठी एवढा कसला विचार करताय तुम्ही आजच जा, मी घरीच आहे. ऍटलीस्ट आपल्या मनातला डाऊट तरी क्लिअर होईल. ठीक आहे, जातो. अथर्व, नको काळजी करूस रे. डॉक्टर चेकअप करतायत ना तिथं, आणि अनन्या आणि माया पण आहेत तिथे. काळ आला होता पण वेळ आली नव्हती असं म्हणायचं आणि सोडून द्यायचं. काय सोडून देऊ? कसं? आई, वेदा सापडेपर्यंत माझी काय हालत होती ते माझं मलाच माहिती. माझ्या वेदाला काही झालं असतं तर? तुम्ही तिघे कुठे होता? नेमका आता हात समोर यावा. हा ना. हे आम्ही पण वेदाला शोधत होतो. हो साहेब, अक्षरशः डोळ्यात तेल घालून आम्ही वेदा बेबीला शोधत होतो सगळीकडे. कुठे शोधत होता तुम्ही वेदाला? सर्व कुठे नाही शोधला आम्ही तिला. शहराच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत सगळीकडे शोधत होतो. एक गार्डन म्हणू नकोस, थिएटर म्हणू नकोस, रिक्षा स्टँड म्हणू नकोस, बस स्टँड, सगळीकडे शोधला आम्ही. माहितीये अजित, अरे आपली वेदा घरी आली आहे, सुखरूप आहे. वेदा बेबी सापडल्या? हो हो, सापडल्या. वेदा बेबी सापडल्या. ओ देव पावला, देव पावला. हो ना. बरं, तुम्ही रात्रभर काही खाल्लं नसेल ना, जा तुम्ही सगळे फ्रेश व्हा, काहीतरी खाऊन घ्या. हा, जा. डॉक्टर, कशी आहे वेदा? वेदा आता नॉर्मल आहे, पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटतेय. जर तुम्ही पॅनिक होणार नसाल तर सांगते. नाही, आम्ही पॅनिक होणार नाही. जे काही ते
प्लीज फ्रँकली सांगा. मी जेव्हा वेदाला चेक केलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की वेदा कोणत्याही मानसिक धक्क्यामुळे बेशुद्ध पडली नव्हती, तर तिला गुंगीचं औषध देऊन बेशुद्ध केलं होतं.